हाय नमस्कार मंडळी, मी तितिक्षा तावडे. तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला माहिती आहे मी माझ्या चॅनलवरती स्किन केअर, ट्रॅव्हल, फूड, BTS असे अनेक व्हिडिओज बनवत असते आणि आतापर्यंत तुम्ही मला भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता आपण आहोत 1,71,000 सबस्क्रायबर्सची खूप मोठी फॅमिली आणि आपण लवकरच होणार आहोत 1,72,000. आणि म्हणूनच मी आता वारंवार व्हिडिओज टाकत असते तुम्हा सगळ्यांशी कनेक्टेड राहायला. तर आता मी आले आहे नाशिकमध्ये. काल मी एक शॉर्ट्समध्ये व्हिडिओ टाकला होता आणि मी विचारलं होतं की गेस करा ही जागा कुठली. तर ती जागा होती इगतपुरी. खूप सुंदर, कारण नाशिकमध्ये भरपूर पाऊस झाला आहे आणि पावसामुळे इतकी हिरवळ आहे, इतकं सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे. सगळं खूप सुंदर आहे. आणि म्हणून मग इथे आल्यानंतर सिद्धार्थ ऑफकोर्स इथे नाही, कारण तो शूट करतो आहे. पण आता इथे आल्यानंतर मग आम्ही सगळे बसलो होतो. मग आम्ही डिसाईड केलं की कुठेतरी फिरायला जायला हवं आणि मग ठरलं की भंडारदऱ्याला जाऊया. म्हणून आज आम्ही भंडारदऱ्याला जातो आहे आणि तिथे संध्याकाळी काजवा फेस्टिवल पण आहे. तर आम्ही हे सगळं अटेंड करणार आहोत होपफुली. आता वाजले आहे दुपारचे 3:30. आता वाजले दुपारचे 2:30 आणि आता आम्ही निघतो. इथून एक 90 किलोमीटर काहीतरी डिस्टन्स आहे. आम्ही तिथे जाणार आणि खूप मजा करणार आहोत. आणि तुम्हीसुद्धा जर का तुम्हाला सुट्टी नसेल आणि त्यामुळे तुम्ही आता सध्या काम करत असाल तर तुम्ही घरच्या घरी भंडारदऱ्याचा अनुभव घ्या. त्यामुळे प्लीज आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भंडारदरा आमच्या नाशिकच्या घरापासून फक्त 1.5 तासांवर आहे. मी आजपर्यंत कधीच भंडारदऱ्याला गेले नव्हते, पण मी इतकं ऐकलं आहे आजपर्यंत सगळ्या फ्रेंड्सकडनं भंडारदऱ्याबद्दल की जेव्हा घरात चर्चा सुरू झाली की आपण जायचं का भंडारदऱ्याला, आज तेव्हा मी एका पायावर तयार झाले. नाही सुंदर वातावरण आहे. मी पहिल्यांदाच सिद्धार्थ शिवाय नाशिकमध्ये फिरते. नेहमी सिद्धार्थ सोबत असतो, तो मला अनेक ठिकाणं दाखवतो नाशिकमधली. पण हे पहिल्यांदाच मी फक्त फॅमिलीसोबत आहे आणि सिद्धार्थ नाही आहे. बट फॅमिलीसोबत कुठलीही ट्रिप नेहमी खूप 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 जास्त स्पेशल असते, कारण तुम्ही छान हिरवळीचा डोंगराचा आनंद घेता, प्लस मध्ये मध्ये चहाचे छोटे छोटे ब्रेक्स घेता, खूप गप्पा मारता, खूप खाता, खूप मजा करता. त्यामुळे ऑफकोर्स ही ट्रिपसुद्धा खूप 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 जास्त स्पेशल होती. नुसतंच भंडारदरा नाही तर भंडारदऱ्याला जाण्याचा रस्ता सुद्धा तितकाच सुंदर आहे, तितकाच हिरवागार आहे, खूप निसर्गरम्य आहे आणि खरंच मन एकदम प्रसन्न होऊन जातं. आणि फायनली आम्ही भंडारदऱ्याला पोहोचलो. हे तुम्ही बघताय धरण. या धरणासाठी भंडारदरा खूप फेमस आहे. ॲक्च्युली आम्ही ऐकलं होतं की धरणाला पाणी आहे आणि अमरेला वॉटरफॉलसुद्धा चालू आहे. पण नेमकं आम्ही पोहोचलो त्याआधीच काही तास पाणी बंद केलं होतं असं आम्ही तिथल्या काही लोकल्सकडनं ऐकलं. बट हरकत नाही, आम्ही तरीही धरण बघायला आत गेलो. खूप 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 सुंदर जागा आहे. आणि आता आम्ही चालत थोडं फोटो सेशन केलं. आता आम्ही चालत खाली जाणार आहोत. खाली पाण्याजवळ बसता येईल. आज पाणी सोडलं नाही, सो मी तुम्हाला डॅम दाखवला. युजली तिथनं पाणी सोडतात आणि मग इकडे एक अमरेला वॉटरफॉल त्यामुळे क्रिएट होतो, जो आज नाही आहे. आज सॅटर्डे असल्यामुळे ॲक्च्युली थोडी गर्दी आहे, त्यामुळे मला फार तुमच्याशी काही बोलता येईल असं मला वाटत नाही आहे, कारण मला वाटतं थोडीशी लाज. पण आता खाली जाते आणि तुम्हाला मी खालचं जे लोकेशन आहे ते दाखवते. वा, हे बघा करवंद. खा. छान आहे. खाल्लं तर चालतं. गणेश वेल.
हा ते काय असतं कोंबडा का कोंबडी? तुला माहितीये? मी ऐकलंय. लाल लाल काळ्या लाल असेल तर कोंबडा, पांढरी असेल तर कोंबडी. म्हणजे घेते दीक्षा. थांब तू, मी काढून घेते तुझ्या हातात. काय भारी आहे. सई काय होतं काय नव्हतं. पहिल्यांदा खाल्लं? बी नसते खायची का तू? त्या मधल्या फटीतून चालले होते, म्हटलं शर्ट खराब होईल. पोट काय बुजते ना. भंडारदरा धरण. हे आपण कुठल्या रस्त्याने चाललोय? ए सॉरी, गेट का बंद आहे? थोडा थोडा पाऊस आहे पण तो आमच्यावरती काही पडत नाही कारण अरे पडला नाकावर. तिथे का तिथून जायचंय का? हो हो. हा हौदच आहे का? असं हे केलंय ते गेट आतमध्ये होतं. ह्या झाडावर किती वटवाघळं आहेत ते बघा. बघता क्षणी मला खूप भीती वाटली कारण मी असं कधी बघितलं नाही आहे. इतकी म्हणजे अक्षरशः हजारो वटवाघळं आहेत. पण म्हणूनच मला रेकॉर्ड करणं भाग होतं. निसर्गामध्ये खरंच काहीतरी जादू आहे. तुमचं मन खूप शांत होतं. काहीतरी वाटतं पण ते काय ते सांगता येत नाही. आय विश मला या ठिकाणी जे वाटलं ते मी तुमच्याबरोबर शेअर करू शकले असते. पण तुम्ही सुद्धा एकदा नक्की इथे या आणि स्वतः अनुभव घ्या. मग आम्ही थेट निघालो धरणाच्या मागच्या बाजूला जिथे पाण्याचा साठा आहे. आणि खरं तर ते सुद्धा एक पर्यटन स्थळ आहे. तिथे लोक छान निवांत बसलेले असतात, गप्पा मारत असतात, सहल करत असतात. सो आम्ही त्या बाजूला जायला निघालो. असं फिरायला खूप दिवसांनी निघालो, अनेक वर्षांनी आलो. ही आहे धरणाची मागची बाजू. आम्ही सुद्धा इथे थोडा वेळ बसणार होतो पण मग सगळे म्हणाले की वरून सुद्धा खूप सुंदर व्ह्यू आहे म्हणून मग आम्ही पुढे निघालो. आता जूनच्या 15 तारखेला. किल्ल्यावर गेलो. हा आहे कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याचा मेन गेट. इथे आज जाण्यासाठी तुम्हाला पर व्हेकल 100 रुपीज फी भरायला लागते आणि पर पर्सन 30 रुपीज. बट इट्स ऑल वर्थ इट. किती छान. इथे येतं काय? कुठे पाणी येतं बाबा? हो हो, जेव्हा फुल असतं तेव्हा का एकदम म्हणजे श्रावणच वाटतं.
का खरंच काजव्याला काय माहिती काय सांगताय. त्यानंतर आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो चहा घेण्यासाठी तिथे असं कॅम्पिंगसाठी टेंट्स लावले होते. या हॉटेलचं नाव आहे हॉटेल वृंदावन. मी कधीच कॅम्पिंग केलं नाही आहे. तुम्ही जर का केलं असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये कळवा की कसं वाटतं, सेफ वाटतं का पहिली गोष्ट म्हणजे. आणि तेही इतक्या हेवी पावसाळ्यामध्ये असं कॅम्पिंग करण्याचा निर्णय म्हणजे मला खूपच ब्रेव वाटतो. सो खरंच मजा येते का असं कॅम्पिंग करताना. मी एकदा येऊन बघून सुद्धा गेले आतमध्ये काय काय सोय आहे. तर अशी छानपैकी ब्लँकेट्स आणि उशा ठेवलेल्या होत्या. दिसताना तर खूप छान वाटतं. कधीतरी अनुभव घ्यायला नक्कीच आवडेल. बरं आता इथून पुढे आम्ही निघालो ते म्हणजे काजवे बघायला. पण तुम्ही अर्थात बघू शकता अजून भरपूर उजेड आहे. म्हणून आम्ही ठरवलं थोडं आत जाऊया गावामध्ये. तिथे गेल्यानंतर मे बी अजून झाडी असतील आणि अजून क्लिअरली काजवे दिसतील. या इथे बहुतेक हा हरिश्चंद्रगड दिसतोय. मी थोडं गुगलवर सर्च केलं पण वेगवेगळ्या अँगल्सने फोटो होतं त्यामुळे मी शुअर नाही आहे की हा नेमका कुठला गड आहे. पण जितकं दिसतंय त्यावरनं हा हरिश्चंद्रगड असावा. आणि बघता क्षणी ट्रेकिंगचा खूप मोह झाला. मी जवळपास 2-3 वर्ष गेले नाही आहे ट्रेकला. यावर्षी सातारचा एक छोटासा ट्रेक मी केला होता पण तो खूपच छोटा होता. आणि जेव्हा हे फोटोज बघितले मी हरिश्चंद्रगडाचे, ओ हो इतकं सुंदर मंदिर आहे वर आणि इतका सुंदर गड आहे. तर खरंच इच्छा झाली ट्रेकिंगची. यानंतर बरंच पुढे गेल्यानंतर रस्ता खराब आहे असं कळलं. त्यामुळे आम्ही युटर्न मारला आणि ठरवलं की इथेच थांबायचं अंधार होईपर्यंत म्हणजे काजवे दिसतील. थोडा अंधार झाल्यानंतर आम्ही जरा लोकल्सना विचारलं की काजवे कधी दिसतील. ते म्हणाले अजून थोडा अंधार होऊ द्या आणि कुठेही गाडी लावा तुम्हाला भरपूर काजवे दिसणार आहेत. चमकायला लागले 7 वाजले पण आता तरी उजेड आहे ना बऱ्यापैकी. हा दिसताय. बापरे भरपूर आहे बघ इथे. हा किती गुड फोटोजच काढतात ते. दिसतंय का व्हिडिओमध्ये. युजली मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काजवा महोत्सव सुरू होतो आणि तो जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असतो. पण यावर्षी पाऊस जरा लवकर आल्यामुळे फार काजवे नव्हते. पण आम्हाला जे काही दिसलं आम्ही जे काही अनुभवलं हा जर का तुम्हाला सुद्धा हे अनुभवायचं असेल तर थोडा वेळ काढा आणि नक्की भंडारदऱ्याला येऊन जा. आय एम शुअर तुम्हाला खूप छान वाटेल, खूपच शांत वाटेल. आणि ऑफकोर्स कुटुंबाबरोबर या, फ्रेंड्सबरोबर या, म्हणजे तुम्हाला निसर्गाचा मनसोक्त आनंदसुद्धा लुटता येईल. तर हा होता आजचा व्हिडिओ. थँक्यू सो मच तुम्ही शेवटपर्यंत आजचा व्हिडिओ बघितला. त्यासाठी असंच प्रेम करत राहा, भरपूर फिरा, भरपूर मजा करा, भरपूर हसा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.